हरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे किंबहुना वक्त्याचे आद्य कर्तव्य नात्याने तुम्ही आम्ही या पवित्र धर्म मंडपामध्ये किम कारणास्तव जमलेलो आहोत। आपल्या श्री क्षेत्र खडके आणि तालुका एरंडोल बरोबर ना, या गावामध्ये कृष्णप्रिया आणि भगवंतावर नितांत भक्ती करणाऱ्या संत मीराबाई महाराज आणि त्या मीराबाई महाराजांचं सुंदर मंदिर त्या ठिकाणी बांधून झालंय, उभारून झालंय आणि त्याच्या वर्धापन दिनानिमित्त आज ही कीर्तनाची सेवा आहे। समस्त ग्रामस्थ मंडळी त्यांच्याकडून ही कीर्तनाची सेवा मला त्या ठिकाणी प्राप्त झाली आणि तुम्हा भाग्यवंत श्रोतेगणांचं दर्शन मला झालं। ऐका, या जगाच्या पाठीवर श्रेष्ठ दान भरपूर आहेत, पण त्यापैकी काही मोजके दान असे आहेत ज्यांना श्रेष्ठ म्हणलं जातं आणि सगळ्यात पहिल्या क्रमांकाला येतं अन्नदान। कोणतं? अन्नदान। ऐका, ज्यांच्या घरी आज भोजनाची सोय होती, हरिभक्त परायण आमचे विजय दादा, त्यांनी सांगितलं ताई गाव खूप परमार्थिक आहे, एवढं परमार्थिक गाव आहे की अक्षरशः वरून पाऊस चालू असतो, वरून राजा वर्षाव करतो, पण तरी सुद्धा सप्त्यामध्ये मंदिरात गर्दी मावत नाही। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तुमच्या करता। सुंदर गाव आहे तुमचं, नजर उतरून घ्या तुमची, लागायला नको। आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, आता सुरुवातीला सांगते, माझ्या कीर्तनाला टाळ्या वाजवायला कमी करायचं। जो जोरात टाळ्या वाजवतो तो उदार मनाचा असतो, जो हळू टाळ्या वाजवतो तो कंजूस मनाचा असतो। आता तुम्ही ठरवा, तुम्हाला उदार मनाचं बनायचं का कंजूस मनाचं? विठ्ठल विठ्ठल। पवित्र नगरीमध्ये आणि पवित्र ठिकाणी मी प्रत्येक कीर्तनात सांगत असते बरं का भाऊ, गावामध्ये सप्ताह होण्याकरता, गावामध्ये कीर्तन होण्याकरता किंबहुना चांगले लेकरं घडण्याकरता सगळ्यात पहिला मुद्दा गाव पवित्र असलं पाहिजे। बघा, दुसरा मुद्दा त्या गावामध्ये राहणारे लोक पवित्र असले पाहिजे आणि तिसरा मुद्दा त्यांची बुद्धी पवित्र असली। सुरुवातीला गाव पवित्र, त्यामध्ये राहणारे लोक पवित्र, त्यांची बुद्धी पवित्र आणि तिघांचा मेळ झाला की तेव्हा कीर्तन होत असतं, अन्यथा होत नाही। कीर्तनाची उभारी करणे किंवा कीर्तनाची उभारणी करणे, लोकांपर्यंत कीर्तन आहे, हरिभजन होणारे, कोणीतरी येऊन तुम्हाला ज्ञान देणारे, ही मांडणी करणे म्हणजे साधी गोष्ट नाही बरं। सप्ताहाचं कीर्तनाचं नियोजन आयोजन करणे साधी गोष्ट नाही। ऐका, मातीने मातीवर माती हा शब्द लिहिणं सोपं असतं बरं का, आयोजक मंडळी लक्ष द्या, मातीने मातीवर माती हा शब्द लिहिणं सोपं असतं, परंतु पाण्याने पाण्यावर पाणी हा शब्द लिहिणं कठीण असतं। जसं पाण्याने पाण्यावर पाणी हा शब्द लिहिणं कठीण असतं, तसं कीर्तनाचं नियोजन करणं कठीण असतं। सगळ्या समस्यांना तोंड देऊन तुम्ही कीर्तनाची उभारणी केली, कीर्तन आयोजित केलं। ऐका, असं म्हणतात भाग्यवंत लोक असतात ज्यांच्या कानावर हरीचं नाव पडत असतं, ज्याच्या कर्णपटलावर देवाचं नाव त्या ठिकाणी त्याला ऐकायला मिळत असतं किंबहुना बोलायला मिळत असतं। ऐका, सुंदर नियोजन। आणि दुधामध्ये साखर पडावी, दुग्ध शर्करा योग असा की आपल्याच गावाचं वैभव, नुसतं गावाचं नव्हे बरं का, परिसराचं, भारतामध्ये महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये गाजलेलं वैभव आणि तुमच्या गावाचं त्या ठिकाणी रत्न हरिभक्त परायण श्रीकांतजी महाराज, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। गायन गंधर्व, गायन सम्राट ज्येष्ठ गुरुबंधू आहेत, दादांनी सुंदर चाल गायली, खरंच भाग्य लागतं बरं का। माणसाने प्रत्येकाला बुद्धी देऊन जन्माला घातलं, हो हिरा दिला, प्रत्येक व्यक्ती इथे हिरा आहे, पण ज्या व्यक्तीने प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे जसा हिरा घासण्याची सुरुवात केली तशी त्याची प्रगती झाली। हिरा आहे प्रत्येक व्यक्ती, फक्त घासून आपली चमक लोकांपर्यंत दाखवता आली पाहिजे। महाराजांकडून त्या ठिकाणी सुंदर महाराजांनी प्रमाण गायलं। ऐका, आणि पखवाजावर सुंदर थाप हरिभक्त परायण योगेशजी महाराज ज्येष्ठ गुरुबंधू आहेत बरं का। दादा तुम्हाला सांगेल मी, पखवाज वाजवणं साधी गोष्ट नाही, धाग्यनता शिकायला मला 1 महिना लागला होता। पखवाज साधी गोष्ट नाही बरं, सुंदर वाजवणं आहे। त्या ठिकाणी हरिभक्त परायण आपले भगवानजी महाराज आहेत, केशवी वाजवत आहेत आणि गायनही करत आहेत। सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं, ऐका, इंद्राचंद्रासारखे वाजवणारे
ऐका बर का, इंद्राचंद्रासारखे वाजवणारे आहेत, गंधर्वासारखे गायन करणारे आहेत. हरिभक्त पारायण. दादा तुमचं नाव? बापू महाराज. सुंदर महाराजांनी सुंदर त्या ठिकाणी प्रमाण गायलं. इंद्राचंद्रासारखे वाजवणारे आहेत, गंधर्वासारखे गायन करणारे आहेत. अहो साक्षात तुकोबारायांसारखे विनेकरी आहेत. राजा परीक्षितीसारखे तुम्ही श्रवण करणारे आहात. फक्त सांगणारा शुकदेव नाहीये, एवढं ध्यानात ठेवा. विठ्ठल माझा विषय असा होता, या मंडपापर्यंत येण्याकरता आपल्या कार्डावर पुण्य शिल्लक पाहिजे महाराज. ज्याच्या कार्डावर पुण्य शिल्लक असतं तो व्यक्ती इथपर्यंत येत असतो. तुम्ही म्हणाल ताई आता मला सांगा, तुमच्या गावामध्ये एवढी लोकसंख्या आहे का? नाही, भरपूर लोक राहतात, पण काही लोक इथपर्यंत का येऊ शकले नाही? त्याला कारण आहे महाराज. इथपर्यंत येण्याकरता, कीर्तन श्रवण करण्याकरता सगळ्यात महत्वाचं आपल्या कार्डावर पुण्य नावाचा शब्द शिल्लक पाहिजे. अरे सपना तो हर कोई सजाता है. ऐका बर का, सपना तो हर कोई सजाता है, लेकिन पूरा उसी का होता है जिसे मेरे भगवान परमात्मा पूरा करना चाहते हैं. उसी तरह इस धर्म मंडप में कीर्तन श्रवण करने के लिए हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान परमात्मा बुलाते हैं. भाग्यवान आहात तुम्ही, इथपर्यंत चालून आलात. आणि ताई हो, तुमची संख्या जास्त आहे. मी एकच म्हणेल, या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता, नमस्तस्ते 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 नमो. तुम्हाला विनंती आहे ताई साहेब, एवढ्या दुरून तुम्ही चालून आलात ना, कशा करता? कीर्तना करता. पण नुसतं ताईंना नाही, दादांनाही विनंती आहे, एवढ्या दुरून तुम्ही कीर्तनाचं नियोजन केलं, मला एवढ्या दुरून बोलवलं, तुम्हीही कीर्तन ऐकत आहात, पण भजन चालू असताना टाळ्या वाजवल्या पाहिजे. कारण कीर्तनात टाळी होय पातकांची होडी. तुम्हाला जर का तुमच्या पातकांची होडी करायची असेल, टाळे इथेच वाजवा. घरी एकटा रूम आहे, एकटेत आपण एकटे बसलो रूम मध्ये, टाळ्या वाजवल्या कसं वाटेल हो? किचन मध्ये तुम्ही स्वयंपाक करताय आणि स्वयंपाक करून झालं सारख्या टाळ्या वाजवल्या, धनी काय म्हणेल? हिच्या गोड्या सरल्या का काय, असंच म्हणेन ना. बरोबर आहे ना? ऐका, टाळ्या वाजवायच्या असतील इथेच वाजवायच्या. कारण एकमेव ही जागा आहे जिथे हरीचं भजन करता येतं. जेव्हा जेव्हा विठ्ठल भजन होईल तेव्हा तेव्हा सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. वाजवणार ना? हो ना? का तुमच्या करता उखाणा घेऊ? बघा, महिला मंडळ म्हणत असेल तर उखाणा घेते, नाहीतर घेत नाही. काय करायचं बोला पटकन. बचत गट काय करायचं? घ्यायचं ना, घ्यायचं उखाणा. लॉक किया जाय. ऐका, आता तुम्ही देवाचं भजन करावं याच्याकरता घेते उखाणा. ऐका, संप्रदाय संप्रदाय वारकरी संप्रदाय. ऐका बर का, संप्रदाय संप्रदाय वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाचं नाक आहे पखवाज आणि विना. वारकरी संप्रदायाचं नाक आहे पखवाज आणि विना. माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नाव घेते ताई हो, विठ्ठल विठ्ठल म्हणा. आता म्हणाल ना विठ्ठल विठ्ठल म्हणा सगळ्यांनी. विठ्ठल विठ्ठल ज्यांचा अभंग आपण निवडलाय ते तुकोबर आहे महाराज. कोण तुकोबर आहे? असं म्हणतात, भक्ती ज्ञान वैराग्य गुरुनिष्ठा शांती आणि दास्यत्व हे वारकरी संप्रदायाचे मूलभूत तत्व आहेत. कोणकोणते? भक्ती ज्ञान वैराग्य गुरुनिष्ठा शांती आणि दास्यत्व हे वारकरी संप्रदायाचे मूलभूत तत्व आहेत. आणि त्या तत्वांपैकी वैराग्याचं खातं ज्यांनी सांभाळलंय ते तुकोबर आहे. अखंडित देवाचं भजन करणारे ते तुकोबर आहे. आणि बघा, आज आपण ज्या निमित्ताने येथे बसलेलो आहोत त्या संत मीराबाई. मीराबाई महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं, नुसतं संत मीराबाई म्हणलं ना तरी अगाध लीला त्या परमात्म्याची आहे. आणि त्या परमात्म्याला आपलं म्हणणारे मीराबाई. तो परमात्मा माझं सगळं काही आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. कृष्ण माझा आहे आणि मी त्या कृष्णाची आहे. माझं सर्वस्व माझा कान्हा आहे. ऐका, तुम्हाला आज या कीर्तनातून सुंदर चरित्र सांगून जाईल, ध्यानात ऐका. मीराबाईंचा जन्म राजस्थान मध्ये झाला. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये संत जनाबाई, संत बहिणाबाई, कान्होपात्रा, संत मुक्ताबाई असे संत जन्माला आले, तसं राजस्थान मध्ये
मीराबाई नावाच्या संत जन्माला आल्या। राजाच्या घरी महाराज रतन सिंहांचं कन्या रत्न, त्या काळचे राजे म्हणजे आताचे मुख्यमंत्री बर का, त्या काळचे राजे म्हणजे आताचे मुख्यमंत्री, म्हणजे राजांच्या घरी मीराबाईंचा जन्म झाला। कथा अशी आख्यायिका अशी आहे की त्यांच्या घराण्यातच हरीची भक्ती होती, त्यांच्या घराण्यामध्ये हरीचं प्रेम होतं आणि हरी भक्त पारायण संपूर्ण परिवार। त्यांचे आजोबा ते नेहमी कृष्णाचं भजन करत असत आणि त्यांची आई त्या गर्भामध्ये असताना गावामध्ये जिथेही कथा असेल, जिथेही भागवत असेल तिथे जाऊन बसायच्या। बघा महिला मंडळ, गर्भामध्ये मीराबाई महाराज आहेत आणि त्यांच्या आईने कुठे जाऊन बसावा? भागवत कथेमध्ये, कीर्तनामध्ये। आता आपण काय करतो? आपण जातो का कीर्तन ऐकायला? महिला मंडळ तुम्हाला विनंती असेल, आपण या जगाची जननी आहोत। आपल्या उदरी आपण जर का चांगले संस्कार टाकण्याचा प्रयत्न केला, गर्भावर चांगले संस्कार टाकण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपल्या उदरी सुद्धा मीराबाई महाराज जन्माला येऊ शकतात। पण आपण काय करतो माहितीये? आपल्याला डोहाळे कसे लागतात हा विषय घेतला तर आपल्याला डोहाळे असे लागतात, आपण खातो मुलतांची, काय खातो? मुलतांची। महिला मंडळ तुम्हाला सांगते ताई हो, मुलतान खाऊन सुलतान जन्माला येतात, राजे जन्माला येत। आणि गर्भामध्ये आपण गर्भावस्थेला असताना काय करायचे? संतांचं चरित्र सांगतं की मीराबाईंच्या आई साहेब भागवत ऐकत होत्या, कीर्तन श्रवण करत होत्या। गर्भातल्या मीराबाई सुद्धा वय वर्ष 0 होतं गर्भामध्ये, तेव्हापासून त्या हरीची प्राप्ती करावी असं त्यांना वाटत होतं। आई साहेब समोर बसायच्या, कथाकार कथा करायचे आणि विषय निघायचा। असा विषय निघायचा जो गोपाल कृष्ण आहे, कथेमधला विषय बरं, जो गोपाल कृष्ण आहे त्या गोपाल कृष्णाला, त्या कन्हैयाला या गोपिकांनी पती मानले। घरोरी गे झाले पटराणी बडे, वरिले सावडे परब्रह्म। कोणी मानले? गोपिकांनी त्या कृष्णाला पती मानले। असा विषय कुठे निघायचा? भागवत कथेमध्ये। झोपल्या का काय? झोपला नाही तुम्ही? ऐका, कीर्तन संपल्याच्या नंतर मी सगळ्यांना इथे बसून प्रश्न विचारणार आहे। ज्याने प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं त्याला विजय भाऊकडून 1 ग्रॅम सोन्याचं नाणं। ऐका, कीर्तन बारकाई नाही का बरं का? भागवतामध्ये विषय चालू आहे, त्या गोपिकांचं एवढं प्रेम त्या कान्हावर, मथुरेला दूध दही विकण्याकरता निघाल्या, पण दही घ्या, दूध घ्या, तूप घ्या असं म्हणतात त्या गोपिका काय म्हणत होत्या? गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या, जेव्हा त्या मथुरेला जात होत्या तेव्हा असं म्हणता दूध घ्या, दही घ्या, तूप घ्या असं म्हणता त्या काय म्हणत होत्या? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे। एवढं प्रेम त्या गोपिकांनी त्या कान्हावर केलं। हा विषय कुठे? भागवतामध्ये। कोण श्रवण करते? मीराबाईंच्या आई साहेब। आणि मीराबाई गर्भामध्ये श्रवण करतात की त्या गोपिकांनी संपूर्ण अर्थ असा की त्या हरीला, त्या कृष्णाला, त्या कान्हाला आपला पती मानलं आहे। रोज ते श्रवण केलं आणि मीराबाईंचा जन्म झाला। बघा, रात्रंदिवस त्या हरीची भक्ती करणाऱ्या त्या आई साहेब आणि त्यांच्या उदरी येणारी जी मुलगी म्हणजे मीराबाई महाराज, ते सुद्धा हरीचं भजन करत होते। जन्माला आल्या
आणि माणूस बोलायला शिकतं ना महाराज, तर पहिलं नाव जे मुखातून निघालं ते निघालं कृष्णा. काय निघालं? कृष्णा. कृष्णा नाव निघालं. आणि जेव्हा जशा जसे मोठ्या व्हायला लागल्या तसं एकच काम त्यांना, गावामध्ये कीर्तन असलं, गावामध्ये कथा असली की मीराबाई एक नंबर. तिथे जाऊन बसायचं, कथा श्रवण करायची, कीर्तन श्रवण करायचं, घरी यायचं. तिथल्या गौडणी अभंग स्वतःमध्ये गुणगुणत असायचं, बोबडे बोल त्यांचे. परंतु इतिहास असा आहे की मीराबाई बोलत असताना स्वतः सोबत काहीतरी गुणगुणत असायच्या, त्या हरीचं नाव, त्या हरीचं भजन चिंतन करत असायच्या. बघा, हळूहळू मोठ्या व्हायला लागल्या. 2 वर्षाच्या, 3 वर्षाच्या, 4 वर्षाच्या, 5 वर्षाच्या झाल्या. कथा श्रवण करणं हा छंद होता. 5 वर्षाच्या झाल्या आणि भागवत कथा श्रवण करण्याकरता गेल्या. आता भागवतात विषय निघाला तोच की तो हरी आहे, या जगामध्ये परम पुरुष आहे, त्याच्यासारखा पुरुष या जगामध्ये कुठेच नाहीये, तो परम पिता आहे. त्यांनी या जगाची उत्पत्ती केली आणि अशा पांडुरंग परमात्म्याला, अशा कृष्णाला गोपिकांनी आपला पती मानलं. मीराबाई गेल्या कथाकाराकडे आणि विचारतात, का हो कथाकार, का हो बाबा, तुम्ही ज्या कृष्णाचं नाव घेत आहात तो कुठे राहतो, कधी भेटेल मला? अहो कथाकार, सांगा ना. कोई कहियो रे प्रभु आवन की, कोई कहियो रे प्रभु आवन की, प्रभु आवन की मन भावन की, प्रभु आवन की मन भावन की, कोई कहियो कुठे भेटेल हा कृष्ण, कुठे राहतो तो, मला मिळेल, मला त्याची भेट होईल? कथाकार म्हणले, ताई मला 20 वर्ष झाली, मला अजून प्रश्न पडला आणि तू 5 वर्षाची चिमुकले मला विचारते की हरी कुठे मिळेल? कथाकार म्हणतात, ताई हरी मिळेल तुला, पण त्याच्याकरता पोरी भजन करावं लागतं, देवाला आपलं म्हणावं लागतं. मीराबाई घरी आल्या, आईला सांगतात, आई ज्या हरीचे गुणगान तुम्हाला सांगत असते ना, तुम्हाला भेटणार आहे. कथाकारांनी सांगितलं, त्याचं भजन कर, तू नक्कीच तुला भेटण्याकरता येणार. चिमुकल्या मीराबाई आहेत 5 वर्षाच्या, लहान वय, कोवडं वय, आणि हृदयामध्ये ठसा उमटला की तो हरी, तो कृष्ण, तो कान्हा मला भेटण्याकरता येणार आहे. 5 दिवस उलटली आणि त्यांच्या दरबारामध्ये एक ब्राह्मण देवता आले, संत देवता आले. त्यांच्या हातामध्ये सुंदर भगवान श्रीकृष्णांची मूर्ती होती. मीराबाई धावत गेल्या आणि विचारतात, दादा, अहो ब्राह्मण दादा, ही मूर्ती कोणाची? म्हणे कृष्णाची. म्हणे हो, ही मूर्ती मला द्या ना. ब्राह्मण म्हणले, पोरी ही मूर्ती माझ्या पूजेची आहे. दादा, ही मूर्ती माझ्या पूजेची, मी तुला कशी देऊ? म्हणे, दादा द्या ना मला मूर्ती. रडू लागल्या. राजांनी समजवलं, मीरा ही मूर्ती तुला देणार नाही ते, कारण ही त्यांची पूजेची मूर्ती आहे. ब्राह्मण निघून गेले. मीराबाईंनी अन्न जल जे काही होते सगळं त्यागून दिलं, फक्त कोपऱ्यात बसून रडू लागल्या. मला माझा हरी पाहिजे, मला माझा कान्हा पाहिजे, काही करा मला आणून द्या. रडू लागल्या. आणि अवघ्या 2 दिवसाच्या नंतर ते ब्राह्मण बुवा परत आले. म्हणतात, पोरी या कान्हाला इथे आणल्यापासून हा कान्हा सुद्धा जेवण करत नाही, माझा प्रसाद घेत नाही. धन्य त्या मीराबाई देवा करता रडू लागल्या होत्या. देवाला माहिती झालं, हा घे तुझा कान्हा आणि यालाच तू श्रृंगार कर, याची सेवा कर. हा कान्हा तुझ्याशिवाय राहत, भोजनही स्वीकारत नाही, माझी भक्तीही स्वीकारत नाही. बघा एवढी भक्ती. मीराबाईला एवढा आनंद झाला, त्या कान्हाच्या मूर्तीला हृदयाशी कवटळलं आणि म्हणू लागले, लाला मला कथाकारांनी सांगितलं होतं की माझ्या जीवनामध्ये कृष्ण येणार आहे, तुम्ही आलात. बघा त्या हरीने आपलंसं करावं याच्याकरता मीराबाई खूप सायास करत होत्या. जे आपण खात होत्या अगोदर त्याला नैवेद्य, त्याला मोगऱ्याचा हार, गुलाबाचा हार त्या लालाला, त्याच्या बरोबरच खेळायचं.
त्याच्या पायाशी झोपून जायचं. 5-6 वर्षाच्या चिमुकल्या मीराबाई, पण हरिभक्तीशिवाय त्यांचं मन कुठे रमत नव्हतं. बघा, लेकरू जेव्हा लहान असतं ना, लहान आणि मंदिरात जातं, देवाला नमस्कार करतं, आईला किती आनंद होतो. आई म्हणते, अरे माझं 5-6 वर्षाचं लेकरू आहे, रोज मंदिरात जातं. बघा, आपलं एखादं लेकरू असेल, गोकुळाष्टमीला, रामनवमीला शाळेमध्ये कार्यक्रम असतात ना, आपण त्याला नेहरू घालतो, धोतर घालतो, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतो. एक दिवसापुरती का अशाना घालतो ना, पांढरा नेहरू धोतर, त्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळा, आणि सहज आई म्हणते, अरे माझा दादा कसा कृष्णासारखा दिसतो, अरे माझा दादा कसा रामासारखा दिसतो. असं केव्हा? लहान असल्यावर बर का. जोपर्यंत तो लहान आहे तोपर्यंत. आणि तोच दादा थोडं मोठा झाला असं म्हणून दे, आई मला हरीच खूप आवडतो, लग्न करायचं. काय म्हणते आई? अरे या संसारामध्ये आलाय, तुला संसाराचे नियम पाडावे लागतील. तेव्हा त्याचं कोणी कौतुक करतं का? हो नाही. त्याला सांगता, रे घाबरलास तू संसाराला, आणि म्हणून सांगतो लग्न करायचं नाही. बघा, मीराबाई लहान होत्या तेव्हा सगळ्यांना कौतुक वाटायचं. आजोबा म्हणायचे, अरे माझी नात बघा, देवाला भोजन दाखवल्याशिवाय घास सुद्धा घेत नाही. आई म्हणायची, माझी मुलगी बघा, हरीची रोज पूजा करते, तिच्यासारखी मुलगी नाही. वडील म्हणायचे, अरे मी भाग्यवान आहे, माझ्या उदरी अशी कन्या जन्माला आली. ती कुठपर्यंत महाराज? लहान होती तिथपर्यंत. आता त्याच मीराबाई 20 वर्षा झाल्या. किती? 20 वर्षाच्या. आणि त्याच म्हणू लागल्या की हा जो कान आहे, हा जो कृष्ण आहे, हाच माझं सगळे, हेच माझी आई, हेच माझे वडील आहे, माझा पती आहे. मी याला मनातून माझा पती मानलाय आणि मी याची सेवा करणार. पण बघा, आजोबांनी लग्न जमवलं महाराज. लग्न जमवल्याच्या नंतर भोजसिंह हे चित्तोडचे राजे आणि त्यांच्यासोबत मीराबाईंचा विवाह झाला. चित्तोडच्या राणी होणार म्हणून आजोबांचा आनंद मावत नव्हता. पण मीराबाई मनातल्या मनात विचार करत होते, बाबा अहो माझं पाणीग्रहण या खानाने केलंय, मला गरज नाही हो विवाहाची, मला याचीच भक्ती करायची आहे. पण बोलू शकत नव्हत्या, संस्कार तसे होते. हातामध्ये कान्हाची मूर्ती घेतली आणि चित्तोडला गेल्या. भोजराजांची आई सुनेला पाहून फार आनंद झाला. सोजवड सुनबाई आहे, सुंदर सुनबाई आहे. तिला सांगितलं, पोरी, मीराबाईंना म्हणाल्या, पोरी ही कान्हाची मूर्ती आता बाजूला ठेव, आपल्याकडे नियम आहेत, आपल्या कुलस्वामिनीचं दर्शन करून ये. मीराबाई म्हणल्या, आई मला कान्हाशिवाय राहवत नाही, मी त्याला सोडणार नाही. सासूबाई म्हणाल्या, पोरी ठीक आहे, बघ कृष्णाची भक्ती करू नको असं मी तुला सांगत नाही, पण देवीची भक्ती कर. म्हणले, नाही, माझं सर्वस्व कान्हा आहे, माझं सर्वस्व हा कृष्ण आहे, हा लाला आहे, मी याला सोडून जाणार नाही. रागवल्या सासूबाई. म्हणल्या, पोरी हरीचं भजन करणं, देवाचं भजन करणं ठीक आहे, साधू संतांची भेटगाठ करणं, हरी प्राप्तीचे उपाय विचारणं बरोबर आहे, पण पोरी तुला देवाने राज वैभव दिलाय, ते भोग ना तू. पण मीराबाई म्हणायच्या, अरे मी दिवाणी झाली त्या कान्हाची, मला काही उमजत नाही, मला हे राज्य भोगायचं. माझा जन्म झालाय त्या हरी करता, हरीच्या प्राप्ती करता, हरीच्या भजना करता. काय करू या राज्याला? त्याने मला आपलंसं करावं, बस हेच माझं राज्य आहे, त्याने मला पायाशी धरावं, हेच माझं राज्य आहे. रागवल्या सासूबाई. अशा महालामध्ये पाठवून दिलं जिथे मीराबाई एकट्या असायच्या. बरं, एकट्या असून सुद्धा हरीला सोडलं नाही. हातामध्ये चिपड्या घ्याव्या, विना घ्यावी आणि म्हणावं, हरी मैं तो दीवानी बनी, श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी, श्याम पिया की बनी, मैं तो दीवानी बनी, ओ दीवानी बनी, मैं दीवानी बनी, दीवानी बनी, मैं दीवानी बनी रे, मैं तो दीवानी बनी, श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी, श्याम पिया की बनी रे, मैं तो दीवानी बनी. हाथ में
की बनी मैं तो दीवानी बनी दिवाणी झाली त्या कान्हाची. त्याला आपलंसं करण्याचं फक्त ओढ तिला. तो माझा कधी होईल हीच अपेक्षा. बघा एवढं त्या हरीच्या नामामध्ये गुंतून गेल्या की आँखों में कुमकुम, होठों पे काजल, भांग पे गुलाल लगाते चली. डोळ्यांमध्ये लाली लावायची, ओठांवर काजळ लावायची आणि भांगात गुलाल. एवढी दिवाणी झाली. कुणा करता? हरी करता. आता स्वतंत्र महल होतं, फक्त त्या हरीला समोर ठेवायचं, चिपड्या घ्यायच्या हातामध्ये आणि देवाचं भजन करायचं. आता ही बातमी पोहोचली भोज राजापर्यंत. राजापर्यंत पोहोचली बातमी. राजा म्हणू लागला अरे पण राजा हुशार होता, हरीचं भजन करते ना, करू द्या. पण बघा हळू 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 एवढा त्या कान्हामध्ये रममाण झाली. साक्षात भगवान परमात्मा या जगाचा मालक मीराबाईंशी बोलू लागले, मीराबाईंशी वार्तालाप करू लागले. आणि दिवस असा उजाडला. मीराबाई एके दिवशी त्या हरीशी बोलत असताना त्यांच्या ननंदबाईला समजलं. ननंदबाई गेल्या भोजराजांकडे, सांगितलं राजे तुमची पत्नी महालामध्ये कोणाशी तरी वार्तालाप करते. राजांनी तलवार काढली आणि खोलीचं दार उघडलं तेव्हा साक्षात परमात्मा या जगाचा मालक मीराबाईंशी बोलत होते. पाहिल्या हातातली तलवार खाली पडली. धन्य आहेस मीराबाई, धन्य तुझी भक्ती. सांगितलं बघ तुला काय देवाचं भजन करायचंय ते कर, मी तुला रोकटोक करणार नाही. मीराबाईंची आज्ञा घेतली, दुसरा विवाह केला आणि मीराबाईंसाठी सुंदर मंदिर बांधून दिलं आणि त्या मंदिराचं नाव दिलं श्यामकुंज. पुढे चालून त्या मंदिराला मीरा मंदिर म्हणून असं ओळखण्यात आलं. मंदिरामध्ये हरीचं भजन करायच्या, हातामध्ये चिपड्या असायच्या आणि तो कधी मला भेटेल, मला कधी त्याची प्राप्ती होईल एवढीच आस मनामध्ये. बघा हळूहळू असं झालं. भोजराजा युद्धामध्ये मारले गेले, त्यांच्या सासूबाईही गेल्या आणि त्यांचा तीव्र प्रभाव मीराबाईंच्या हृदयावर पडला. आता कोणीच राहिलं नाही, आई नाही, वडील नाही, पती नाही, सासूबाई नाही, कोणीच नाही. फक्त आता एकमेव कान्हा आणि कान्हाच त्यांचा उरलेला होता. तुम्हाला कधी भेटण्याकरता एवढीच आज. बघा आणि त्यांचे सावत्र भाऊ म्हणजे विक्रमादित्य गादीवर बसले. गादीवर बसल्याच्या नंतर त्यांना हे काही सहन झालं नाही, कारण मीराबाईंची ख्याती दूरपर्यंत पसरली होती. महाराष्ट्रातून भारतातून लोक त्यांना भेटण्याकरता येत होती, त्यांचं दर्शन करण्याकरता येत होती आणि त्यांना काही पटत नव्हतं. कुणाला? विक्रमादित्यला. आपल्या कुळाच्या विरुद्ध वागत आहे हे काही पटत नाही. त्यांनी खूप प्रयत्न केले. मीराबाईंकरता काटांची शय्या पाठवली. बघा ज्याच्या मस्तकावर हरीचा हात असतो किती बदल होत असतो. ऐका, काटांची शय्या पाठवली, तिचं रूपांतर फुलामध्ये झालं. माझं एक म्हणणं असेल दादा तुम्हाला, जीवन जगत असताना तुम्हाला फूल नाही बनता आलं ना तरी चालेल, पण निदान काटा तरी बनवू. फूल कसं असतं माहिती तुम्हाला? एखाद्या वैराने जरी हातामध्ये धरलं, शत्रूने जरी हातामध्ये धरलं तरी सुगंध दिल्याशिवाय राहत. कोणाचा गुण? हा फुलाचा. बरोबर आहे ना? कोणाचा गुण धर्म आहे? फुलाचा. एखाद्या शत्रूने हातात धरलं तरी सुगंधच देणारे. एखाद्या वाईट व्यक्तीने हातात धरलं आणि त्याचा श्वास घेऊन खाली टाकून दिलं, त्यावर पाय दिला तरी सुद्धा पायाला सुगंध दिल्याशिवाय राहत नाही. कोण? फुलाची गोष्ट म्हणते बरं मी. आणि काटा, त्याला आळंदी पाठवा, पंढरपूर पाठवा, रोज कीर्तनाला पाठवा, का कथेला पाठवा, जवळ आला की टोचलाच. कोण? काटा. आता बघा तुम्हाला काय बनायचं? अरे भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, फूल बनकर जी न सको तो काटे बनकर मत रहना. कुणाच्या आयुष्यामध्ये आपलं नाव काटा म्हणून असेल असं वागायचं नाही. आणि ध्यानात ठेवा, जर कोणाच्या आयुष्यामध्ये काटा म्हणून वागले, तुमचा काटा तो काढल्याशिवाय राहत. असू द्या असू द्या, रेंज कमी आपल्याकडे. खरंच रेंज कमी ना. ऐका, जीवन जगत असताना नाही फुल बनता आलं तुम्हाला चालेल, पण काटे तरी बनवू नका.
एखादा चांगलं कार्य करतोय त्याला सहकार्य करा, सपोर्ट करा. तू का म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय नरकादल. आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहोत, तसं जगायला शिका. ऐका, काट्यांची शय्या पाठवली, फुलात रूपांतर झालं. पिठोरीमध्ये साप पाठवला, नाग पाठवला, त्याचा शालिग्राम झाला. मीराबाईंच्या हातात गेला आणि शालिग्राम झाला. हृदयाशी कवटाळलं. सांगितलं का नाही, ह्या रूपामध्ये भेटण्याकरता आलात तुम्ही? अहो, विष दिलं, विष. त्या दुधामध्ये विष कालवलं आणि मीराबाईंच्या दासीला सांगितलं, हे देऊन ये मीराबाईंकडे आणि सांग हे काय आहे? देवाच्या चरणाचं चंद्रामृत आहे, हे तुम्ही पिऊन घ्या. क्षणाचा विचार न करता मीराबाईंनी ते विष पिलं, पण फक्त विषच पिलं नाही, त्यांच्या पोटामध्ये फक्त दूध गेलं, विष मात्र कान्हाने पिलं. कंठ निळा झाला. म्हणतात ना, हरी ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन. मीराबाईंना लगन लागली. त्यांनी एक गोष्ट नक्की सांगावी, अरे हे आँख जो भगवान का दर्शन किया करे, हे शीश जो हरि चरणों में वंदन किया करे, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो भगवान का सुमिरन किया करे. हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, हे हाथ जो भगवान का पूजन किया करे. मरकर भी अमर है उस जीव का नाम जग में, जो हरि प्रेम में जीवन अपना बलिदान किया करे. बघा, देवा करता मीराबाई विष प्याला, त्याच्याकरता सगळ्यांनी मीराबाईंनी पायामध्ये घुंगरू बांधावे आणि नाचावं, विष प्यावं महाराज. आणि आपण जीवन जगत असताना देवा करता किती करतो हो, क्षणभरही काढत नाही. ज्ञानोबराय सांगतात, जीवन जगत असताना क्षणभर तरी विचार करा. काय विचार करा? तो हरी मला कसा मिळेल. आता सगळ्यांनी हात वरती करा. जे भजन आपण म्हणणार आहे त्यामुळे कदाचित आपल्याला हरीची प्राप्ती होईल. सगळ्यांनी हात वरती करा. अहो, मीराबाई विष प्याल्या, कान्हा करता आपण हात नाही वरती करू शकत. सगळ्यांनी ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, तो गली गली हरी गुण गाने लगी. ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, तो गली गली हरी गुण गाने लगी. ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन, तो गली गली हरी गुण गाने लगी. महलों में
करता लगन लागली देवाची. विष पाठवलं पिलं, क्षणाचाही विचार न करता ग्रहण करून घेतलं. पण ज्याच्या पाठीशी भगवान परमात्मा आहे त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू देत नाही. तो काहीच असं झाला नाही विषाचा मीराबाईंवर. एवढा ऐकूनही तो शांत बसला नाही. शेवटी दुर्जनच. बघा, दोन प्रकारचे लोक असतात जगामध्ये. पहिला व्यक्ती सज्जन आहे, दुसरा दुर्जन आहे. सज्जन असा दुसऱ्याचं दुःख बघून ज्याला दुःख होतो तो कोण आहे? सज्जन आहे. आणि दुसऱ्याचं दुःख बघून ज्याला आनंद होतो तो कोण आहे? जगामध्ये दोन प्रकारचे लोक आहेत बघा. आणि आपलं झालं काय महाराज? जीवन आपण जगतो पण विचार लोकांचा करतो. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. जगतोय आपण, जीवन जगायचंय आपल्याला, पण विचार लोकांचा आहे. अशा लोकांचा आपण अशा मृत्यू लोकांमध्ये राहतो जिथे आपलाच व्यक्ती पुढे गेलेला सहन होत. ध्यानात ठेवा, अशा मृत्यू लोकांमध्ये आपण राहतो आणि विचार करतो लोकांचा, समाजाचा. मला सांगा, तुमच्या घरामध्ये एखादं लग्न असेल, लग्न कार्य, शुभ कार्य, समाज जो असतो तो कुठे चालतो? हो, पुढे. बरोबर आहे. जिथे नवरदेव चालतो त्याच्या पुढे समाज चालतो. आणि घरामध्ये जर काही एखादा व्यक्ती वारला असेल तर समाज कुठे चालतो? चांगलं कार्य असलं, शुभ कार्य असलं, समाज पुढे, आणि वाईट असलं समाज मागे. आपण अशा समाजाचा विचार करतो. प्रत्येक व्यक्ती हाच विचार करतो, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. लोक काहीच म्हणत नाही, एकच म्हणतात, राम नाम, बस एवढंच म्हणतात लोक, दुसरं काहीच म्हणत नाही. विचार करायचा देवाचा करा. अरे, मी जे कार्य करतोय, मी जे कर्म करतोय, याला पाहून माझा देव काय म्हणेल? तुम्हाला मार्क देईल का? आपण परीक्षा देण्याकरता आलो आहोत इथे. येऊ द्या, येऊ द्या, असं कोणी म्हणायला नको बा की बा ताईंच्या कीर्तनामध्ये कुत्र बी नव्हतं बा. त्याचं मागच्या जन्माचं पुण्य आहे ते. राहिलं असेल त्या विचारायचं, कीर्तन ऐकायला आला नसेल तो, मग आता हजेरी लावूया बो. ध्यानात ठेवा, आपली गती अशी होऊ नये म्हणून काय करा? भजन करा, भजन. जसं मीराबाईंनी केलं बघा. तेवढं पाहून त्याची शांतता झाली नाही विक्रमादित्यची. त्याने कान्हाची मूर्ती चोरून घेतली. ज्या मूर्तीवर एवढं प्रेम करते ती मूर्ती चोरून घेतली, जवळ ठेवली कुलूप बंद करून. पण बघा, भक्ती एवढी महान होती. मीराबाई रडू लागल्या, कान्हा, या जगाला लौकिक दाखवायचंय, माझी भक्ती महान आहे हे दाखवायचंय. मला तू आत्ताच्या आत्ता दर्शन दे. तू जिथे कुठे असशील तिथे मला भेटण्याकरता ये. कुलूप बंद असलेली मूर्ती साक्षात प्रकट झाली. मंदिरातला घंटानाद होऊ लागला. चहूकडे मीराबाईंची प्रख्याती प्रसरली. मीराबाई महान संत म्हणून ओळखूला यायला लागली. हरीची भक्त, हरिप्रिया म्हणून त्यांची ओळख झाली. आणि अशा या मीराबाई, आणि त्या मीराबाईंनी काहीच केलं नाही, एकच केलं. काय केलं? हृदयामध्ये त्या हरीला जागा दिली. त्याच्याकरता सगळे त्रास सहन केले. लोकांनी एवढे त्रास दिले, तेवढे सगळे त्रास सहन केले. स्वतःच्या धीराने विष पाजण्याचा प्रयत्न केला, पण त्या विषाचा प्रभाव झाला नाही, कारण भक्ती मीराबाईंची एवढी प्रबळ होती. काही नाही, फक्त त्या हरीला हृदयामध्ये जागा दिली. आणि मग काय झालं? हृदयामध्ये जागा दिली, हरीला साठवलं अभंगाच्या पहिल्याच्या. साठविला
ऐका, काही नाही केलं, फक्त हरीला आपल्या हृदयात जागा दिली. साठविला हरी जिही हृदय मंदिर. अजून एक संतही महाराज ज्यांनी हरीला आपल्या हृदयात जागा दिली. कोण? संत सावता महाराज. धन्य ते अरण रत्नाचे ते खान, जन्मला निधान सावत धन्य. हरीने सांगावं, सावतोबा माझ्या मागे चोर लागले, मला लपवा. सावतोबांनी विचारावं, देवा तू या जगाचा सगळ्यात मोठा चोर आहे आणि तुझ्या मागे चोर कसे? तू तर माखण चोरी केली. अरे माखण जाऊ दे, हृदयाची चोरी करतो. तुझ्या मागे चोर लागले म्हणे. हो, असे बडकट चोर लागले सावतोबा. एक ज्ञान आहे आणि एक नाम आहे म्हणले. एक ज्ञानोबर आहेत, एक नामदेव आहेत. बघा, दोन चोर बडकट. एक ज्ञान आहे, एक नाम आहे. ज्ञान दाखवतं म्हणले आणि नाम पकडतं मला. असे बडकट चोर लागले. ज्याला ज्ञानाची प्राप्ती झाली तो मुखातून माझं नाम घेतो आणि नाम घेतल्याच्या नंतर मी पकडला जातो. दोन बडकट चोर लागले. मला लपव, मला लपव. सावता म्हणे, देवा आता मी शेतात आहे, लपन या कांद्याच्या वाफेत. देव म्हणला पकडतील ते, मग उसाच्या मळ्यात जा. नाही नाही, ते फार चतुर आहेत, मला पकडतील. मग कुठे लपायचं तुम्हाला? तुमच्या हृदयात जागा द्या. क्षणाचा विचार न करता हृदय फाडलं आणि जगाच्या मालकाला, जो विश्वव्यापी आहे, धन्य त्याची माता. क्षणाचा विचार न करता हातामध्ये विडा होता, हृदय फाडलं, देवाला जागा दिली आणि पोहोचलेच दोघी जण. नामदेवराय, ज्ञानोबराय. ज्ञानोबराय विचारतात कुठे देव? नामदेवराय विचारतात कुठे देव? महाराज म्हणे, सावता महाराज म्हणे, कोणता देव? खोटं बोलू नका म्हणे. मग कुठे खोटं बोलतोय? कोणता देव? बघा, ज्ञानाने पाहिलं आणि नामाला सांगितलं. ज्ञानाने बोट दाखवला, मग ते पितांबर दिसते. नामाने पकडला पितांबर, जर सकाळ ओढला बाहेरच काढला. देवा दुसरी जागा भेटली नाही. नामदेवरायांचे उद्गार आहे, धन्य ते अरण रत्नाचे ते खाण. धन्य सावता महाराज, हृदयामध्ये जागा दिली देवाला. आणि धन्य त्या मीराबाई, ज्यांनी हरीच्या प्राप्ती करता हृदयांतकरणापासून त्या हरीचं चिंतन केलं. आणि बघा